जय महाराष्ट्र मित्रांनो, 731 जागांसाठी एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की फक्त तुम्ही 12वी पास आहात, टायपिंग तुमचं झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय। महत्वाचं म्हणजे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी ची ही एक्झाम असणार आहे, भरती असणार आहे आणि अप्लाय करण्यासाठी फक्त 100 रुपये चार्जेस आहे। जर का तुम्ही जनरल आणि ओबीसी कॅटेगरीत नसाल, पण तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूबीडी फिमेल कॅन्डिडेट आहात, तर अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे। त्यामुळे 12वी पासवर गोल्डन चान्स आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, पात्रता काय, कारण की 95 पानी पीडीएफ आहे, समजायला खूप अवघड आहे। मला स्वतःला अर्धा तास लागला समजायला आणि थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनल नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर स्टाफ सिलेक्शन कमिशन यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल। तुम्ही ते बघू शकताय। ग्रेड सी आणि डी यासाठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। पीडीएफ आली आणि ते अप्लाय यावर क्लिक करून आपण अप्लाय सुद्धा करू शकतो। आता बघा, सध्या 3 प्रकारच्या भरती चालू आहे आणि यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे। जसं की बघा, यावर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि सी आणि डी ची नुकतीच भरती झाली आहे, त्यावर पण मी व्हिडिओ टाकतोय। ओके, जसं की बघू शकता, तुम्ही अप्लाय नाव यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर ओपन होईल आणि याद्वारे आपण अप्लाय करू शकतो आणि ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे। तुम्ही बघू शकताय 24 एप्रिल 2026 रोजी हे अपडेट आलेलं आहे, लेटेस्ट अपडेट आहे। ओके, जसं की मी तुम्हाला महत्त्वाच्या तारखा सांगतो। 24/4/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालंय। 15/5 म्हणजे 15 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। मोजकेच दिवस बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करायची आहे। उशिरा तुम्ही अप्लाय कराल 14-15 तारखेला, तर ते मे बी यांचं सर्व्हर हँग होतं, भरपूर साऱ्या अडचणी येतात आणि अनेक जणांचं 1 वर्ष यामुळेच वाया जातं, कारण की ते उशिरा फॉर्म भरतात। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ओके, बाकी इथे सगळ्या महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे। तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी असणार आहे ती जुलै आणि ऑगस्टमध्ये असणार आहे। जर का तुम्हाला याचा स्टडी करायचं तर इथे मी बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करून द्या। ओके, त्यानंतर अजून महत्त्वाच्या गोष्टी इथे दिल्या आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, 85 पानी पीडीएफ आहे। ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर टोटल वॅकन्सी किती आहे, तर अप्रॉक्स 731 जागांसाठी ही भरती होते आहे आणि पोस्ट वाईज इथे दिलेल्या आहे। अजून खाली स्क्रोल केल्यानंतर जे पण कॅटेगरीत नसाल त्यांच्याबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट काय असणार आहे, म्हणजे 1 ऑगस्ट 2026 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। मग तुमचं वय किती पाहिजे, तर इथे बघा दिले 18 ते 30 वय पाहिजे, जर का तुम्ही ग्रेड सी साठी अप्लाय करताय। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमचा जन्म 2/8/1996 ते 1/8/2008 दरम्यान झालेला पाहिजे। आणि जर का तुम्ही ग्रेड डी साठी अप्लाय करताय तर 18 ते 27, म्हणजे सी साठी 18 ते 30 आहे आणि डी साठी 18 ते 27 आहे। ओके, पण तुम्ही कॅटेगरीत नसाल, जसं एससी एसटी मधून 5 वर्षाची सूट, ओबीसी मधून 3 वर्षाची सूट, पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाची सूट, या प्रकारे इथे सूट दिलेल्या आहेत, जे की तुम्ही बघू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय झालेलं पाहिजे, तर तुम्ही ते वाचू शकताय। कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 12th स्टँडर्ड, म्हणजे 12वी पास तुम्ही आहात, तुम्ही ते अप्लाय करू शकताय आणि 1/8/2026 पर्यंत तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे। म्हणजे जे आता फायनल इयरला ज्यांचे रिझल्ट लागणार आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकताय, त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लघुलेखन इथे झालेलं पाहिजे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होणार आहे, त्याबद्दल सगळी माहिती इथे दिलेली आहे। अप्लाय कसं करायचं, तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। ऑलरेडी अकाउंट असेल तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचा। नवीन तुम्ही असाल तर रजिस्टर म्हणायचं आहे। मग सगळ्यात आधी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे। पूर्ण फॉर्ममध्ये काय काय येतं, तर तुमचे पर्सनल डिटेल्स येतात, म्हणजे तुमचं नाव, आडनाव, कॉन्टॅक्ट, त्याच्यानंतर न्यू पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचे नॅशनॅलिटी काय, ॲड्रेस काय, एज्युकेशन म्हणजे 10वी कुठून झालंय, किती मार्क पडले, 12वी कुठून झालंय, किती मार्क पडले, आणि ग्रॅज्युएशन कुठून केलंय, किती मार्क पडले, या प्रकारे जे पण तुमचं शिक्षण झालंय ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला ते एकदा चेक करून घ्यायचे आहे, म्हणजे तुमच्या नावाचं स्पेलिंग, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस बरोबर आहे का, कारण की अनेक जण चुकीचा ईमेल ॲड्रेस टाकतात आणि त्यांना ते आयडी कार्डच येत नाही। तर हा प्रॉब्लेम नको व्हायला, कारण की आपण इथे पैसे भरतोय, तयारी करतोय, तर प्रॉपर तुम्ही एकदा फॉर्म चेक करून घ्या आणि मगच तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि कंटिन्यू म्हणून तुम्ही ते फॉर्म भरू शकताय। ओके,
इथे बघा ही सगळी माहिती आलेली आहे. या प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन फी किती आहे? तर जसं मी तुम्हाला सांगितलं ₹100 फी आहे. पण तुम्ही वुमेन कॅन्डिडेट आहात, त्याच्यानंतर एस-सी, एस-टी मधून असाल, पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट आहात, एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात, तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नसणार आहे. इथे बघा डिटेलमध्ये दिलं आहे फी कशाप्रकारे भरू शकतोय. एक्झामिनेशन सेंटर्स कुठले? तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायचे असेल तर इथे बघा सगळ्यात खाली स्क्रोल केल्यानंतर महाराष्ट्रासाठी तुम्हाला दिसून जाईल. जसं की तुम्ही इथे बघू शकताय अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, जळगाव आणि नांदेड हे आपले सेंटर्स असणार आहे. जे तुम्हाला जवळ असेल ते सेंटर तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशी असणार आहे याचे बुक मी इथे टॅग करून दिले. आत्ताच अभ्यास सुरू करा. जसं की बघू शकताय कम्प्युटर बेस्ड जी तुमची एक्झाम असणार आहे त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 प्रश्न 50 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्कांसाठी आणि इंग्लिश लँग्वेज 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 2 तास 30 मिनिटे तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. इथे अजून महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हे म्हणजे तुमचं जे पण रॉंग आन्सर आहे त्यावर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ही सगळी माहिती दिलेली आहे. सिलेबस तुम्हाला पाहिजे तर सिलेबस पण इथे दिला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल. आणि त्यानंतर तुमची होणार आहे स्किल टेस्ट. कारण की आपण स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करताय तर त्याची इथे स्किल टेस्ट होणार आहे. मग ती कशी होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय. इंग्लिश स्किल टेस्ट म्हणजे तुमचं जे झालंय 50 ड्युरेशन तुम्हाला मिनिटं मिळणार आहे आणि इथे बघा दिलं ड्युरेशन काय काय पाहिजे पॅराग्राफ दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. स्टेनोग्राफर डी साठी ते बघू शकता हिंदी आणि इंग्लिश आहे आणि सी साठी पण बघू शकता हिंदी आणि इंग्लिश आहे. इथे ड्युरेशन किती मिळणार आहे ते पण तुम्हाला इथे दिले. मग तुमचा स्पीड काय आहे त्यानुसार तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे किंवा इथे पोस्ट सिलेक्ट करायची कारण की दोघांसाठी 12वी पास आहे. मग सी मध्ये अप्लाय करायचं की डी मध्ये अप्लाय करायचं आहे हे स्किल टेस्टवर तुम्हाला काय येतं त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. बाकी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली. तर मित्रांनो चांगली संधी आहे. 12वी पासवर परमनंट सरकारी जॉब पाहिजेला आहे तर नक्की अप्लाय करा. मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला स्टेनोग्राफर म्हणून पोस्ट मिळणार आहे, सॅलरी चांगली मिळणार आहे आणि अप्लाय करण्यासाठी फक्त ₹100 फी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, अप्लाय करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.